भावांनो, लहानपणी गणपती यायच्या अगोदरची ती एक्साइटमेंट आठवती का? म्हणजे आपल्याला जेव्हा कळलं ना की आता गणपती येणार आहे, आपण ते कॅलेंडरवर दिवस मोजायचो की कधी येणार आहे बाप्पा. आणि मग एकदा की जर आपल्या आजूबाजूच्या परिसरात ते स्टॉल लागायला सुरुवात झाली ना, तर आपण रोज त्या स्टॉलवर जायचो, त्या गणपतींच्या मूर्त्या बघायचो. आणि मग जेव्हा गणपतीच्या आगमनाला 2-1 दिवस राहिले असतील, तेव्हा पूर्ण फॅमिली सोबत जायचो, ती गणपतीची मूर्ती बुक करायचो. आणि मग घरी आलं की सगळीकडे साफसफाईला सुरुवात व्हायची. मग मखर बनव, डेकोरेशन कर, गणपतीसाठी ते लाइटिंग आण, लाईट्स आण, तो फार वेगळा आनंद असायचा. आणि मग एकदा की आगमनाचा दिवस आला, गणपती बाप्पा आपल्या घरी आले की मात्र तिथून पुढे ते 10 दिवस एकदम सुखाचे वाटायचे. रोज आरती, प्रसाद, मोदक, खिरापत, मित्रांची गर्दी, नातेवाईक, म्हणजे ते 10 दिवस कसे जायचे काहीच कळायचं नाही. पण मात्र जेव्हा शेवटचा 10वा दिवस यायचा, तेव्हा मात्र कोणीतरी आपलं गेलंय इतकं रडू यायचं, इतकं वाईट वाटायचं. आज गणपती येतात, आपण फोटो पण काढतो, आरती पण करतो, पण ती अगोदर सारखी एक्साइटमेंट कुठेतरी आता नाहीये. कदाचित बाप्पा बदलले नाही, तर आपण मोठे झालो आहोत. म्हणून आज पण गणपती येताना मनात एकच इच्छा असते की बाप्पा लहानपणा